आज बारामतीमधील शहरातील तुम्ही विविध विकास कामाची पाहणी केली. पाहणी करत असताना तुम्ही बारामती बसस्थानक असेल, तिलाठी चौक असेल याची पाहणी केली. त्यामध्ये नागरिकांनी तुमच्याकडे काहीतरी व्यथा मांडल्या, या कामामध्ये काहीतरी त्रुटी असल्या संदर्भात नागरिकांनी तुमच्याकडे तक्रारी केली. बारामती शहरामध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम प्रचंड वाढत चाललाय. शहर फार काही मोठं नाहीये, पण त्याच्यात थोडस प्लॅनिंग मध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळे काही कामं व्यवस्थित काही ठिकाणी नाही झाले, काही ठिकाणी एखादा खड्डा झालेला आहे. त्याच्यामुळे थोडासा त्याचा एक आढावा घेऊन ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी राहून गेल्यात त्याचा एक ऑडिट करावं आणि लोक जी सातत्याने प्रश्न माझ्याकडे मांडतात त्याचा एक फॉलोअप होता. त्यांच्या आईला आज पोलिसांनी अटक केली आणि सातत्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत राहते. मला असं ती रोज चर्चा करण्यासारखी गोष्ट नाहीये. एकदा सरकारने पूर्ण इन्क्वायरी करू तेव्हा बोलून. बघूया ना, पूर्ण लेट्स वेट फॉर द होल फाईल ना. रोज कुठे एका प्रश्नाचं रोज उत्तर देऊ मी. एकदा जाऊ दे ना, 10-15 दिवस सरकारने पूर्ण इन्क्वायरी करू दे. पूर्ण इन्क्वायरी आल्यावर अहवाल देऊ, अहवालावर बोलू मग एकदा. पवारांसोबत गेलेल्या आमदारांना पक्षात परत घेऊन शरद पवारांसोबत मला काय याची माहिती नाही. निर्णय पक्षाचा असेल ना, पक्ष घेतो. महाविकास आघाडी माझ्या कानावर शरद पवार आहेत आणि काल होते आजही आहेत आणि उद्याही असतील असं इंदापूरमध्ये प्रवीण माने आमचे आणि माने कुटुंबाचे अनेक दशकांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्याच्यामुळे आणि ही लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि या रिझल्ट नंतर तर नक्कीच आहे, या देशात भीती ही कमी केली आहे. भीतीला रिजेक्ट या सरकार, या राज्यातल्या मायबाप जनतेने केली. पण शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा प्रश्न मांडला पाहिजे. सर, सकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे. कांद्याला भाव, दुधाला भाव याची मागणी आम्ही गेले अनेक महिने, म्हणजे कांद्या, दूध, सोयाबीन आणि कपासाबद्दल गेले 1 वर्ष मी बोलते. आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी अडचणीत आलेला आहे. म्हणजे दुर्दैव आहे की एक अतिशय असंवेदनशील सरकार आहे. लोकसभेचा रिझल्ट लागल्यानंतर त्यांना ह्या सगळ्या स्कीम सुचत आहे, ते दुर्दैव आहे. पण उशिरा का होईना, जर ते या देशातल्या गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी काही करणार असतील तर त्याचं मी मनापासून स्वागत करते. आणि या सगळ्या स्कीमचा लाभ प्रत्येकाने घ्यावा अशी माझी आग्रहाची भूमिका आहे. काही गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे, मोठ्या प्रमाणात गोळीबार मी गेले अनेक महिने ही गोष्ट म्हणते की यांचं सरकार आल्यानंतर नेहमीच क्राईम वाढतो असं डेटा म्हणतो. आणि डेटा जर तुम्ही पाहिला की गृह मंत्रालय हे नेहमीच भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर क्राईम वाढतो. आणि त्यानंतर आधी नागपूरमध्ये क्राईम जास्त होता. पण हे दुर्दैव, मला प्रचंड वेदना होतात हे बोलताना, की आज महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल हे पुणे शहर किंवा पुणे जिल्हा झालेला आहे. सातत्याने या घटना पुण्यामध्ये होत असतात. हे अतिशय वेदना देणार आहे. दोन मिनिटं दादा, 2च मिनिटं. हे प्रेसचं झालं की तुमच्याशिवाय त्यांना चहा द्या ना, तो चहा नाश्ता द्या. मी आले 2च मिनिटात आले. मला असं वाटतं हा विषय महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्या इतका मोठा नाही. रोज हा प्रश्न आम्हाला विचारला जातो. माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की माझ्या बाबतीत तरी हा प्रश्न पूर्ण रिपोर्ट आल्याशिवाय रोज मी ह्याच्यावर नाही बोलू शकत. कारण का माझ्या समोर मतदारसंघातले विकासाचे मुद्दे, महागाई, बेरोजगारी आणि महाराष्ट्रात आणि देशात होणारा भ्रष्टाचार हा प्रचंड मोठी आव्हान आहे. पाऊस व्यवस्थित झालेला नाही. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात दुबार पेरणी करावी लागते. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, काही ठिकाणी पाऊस पडलाय. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आजही काही ठिकाणी गंभीर आहेत.
त्यामुळे अशी खूप मोठी आव्हानं या राज्य आणि देशाच्या समोर आहे. विशाल गडावरती अतिक्रमणाची काय काढण्याची कारवाई यावर सातत्यानं संभाजीराजांनी भूमिका घेतली, अतिक्रमण काढावं. तर दुसऱ्या बाजूला त्यांचेच वडील खासदार असलेले छत्रपती शाहू महाराज यांनी हे अतिक्रमण काढण्यास विरोध केला. आज पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड म्हणतात की विशाल गडावरती अतिक्रमण आहे ते काढण्याची कारवाई ही बेकायदेशीर आहे, सरकारने केलेली कारवाई बेकायदेशीर. मला असं वाटतं सरकारने काहीतरी एक नक्की धोरण ठरवावं की सरकारला नक्की काय करायचं. आणि आज कुठेही जर अस्वस्थता होत असेल तर अतिशय संवेदनशीलपणे कुठलाही निर्णय घ्यावा. माझ्या काही फारशा अपेक्षा नाही आहेत, कारण का हे जुमलेबाज सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांचा फक्त इलेक्शन बघूनच अर्थसंकल्प होत असतो. त्याच्यामुळे बघूया, आता फार काय लांब नाही. आज किती मंगळवारी आहे अर्थसंकल्प. आपल्या पक्षाचं आज मंत्रालय बाहेर पोलिसांचं आणि 4 लोकांची तुम्ही बघताय जे नवीन बिल पण या सरकारने आणलेलं आहे अर्बन नक्सलचं, नक्की त्या बिलचा अर्थ काय? याचा अर्थ या देशात कोणी आंदोलन केलं तर त्याला तुम्ही जेलमध्ये टाकू शकाल अशी परिस्थिती आहे. म्हणजे घोषणा दिली तरी उद्या हे सरकार जेलमध्ये टाकेल. त्याच्यामुळे अतिशय सर्वसामान्य माणसाचे अधिकार काढून घ्यायचं पाप हे सरकार करते आणि संविधानाच्या विरोधात ते बिल आहे असा माझा आरोप आहे या सरकार. मराठा आरक्षणावरून सार्थ पवार साहेबांच्या नावानं पवार साहेब या भागा आहे, पण जरांगेंनी आज मुंबईचा प्रयत्न करतायत. पवार साहेबांचं सारखं नाव का घेतलं जातं? हे बघा, प्रत्येक आमचा विरोधक आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतोच, कारण त्याच्या विरोधात ते बिल आहे असा माझा आरोप आहे या सरकार. मराठा आरक्षणावरून सार्थ पवार साहेबांच्या नावानं पवार साहेब या भागा आहे, पण जरांगेंनी आज मुंबईचा प्रयत्न करतायत. पवार साहेबांचं सारखं नाव का घेतलं जातं? हे बघा, प्रत्येक आमचा विरोधक आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतोच, कारण का त्याच्यातून हेडलाईन होते. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यांचे मित्र पक्ष असतील, तुम्ही डेटा काढून बघा, ते जेव्हा जेव्हा पवार साहेबांवर टीका करतात तेव्हा हेडलाईन होते. आणि 6 दशक म्हणजे योगायोगच बघा की कालच आदरणीय पवार साहेबांना राज्याचे मुख्यमंत्री होऊन 46 वर्ष झाली. 46 वर्षापूर्वी बारामतीचा हा सुपुत्र त्यांनी 37व्या वर्षी महाराष्ट्राची मुख्यमंत्र्याचा मान बारामतीकरांच्या आणि महाराष्ट्राच्या आशीर्वादाने त्याला मिळाला. आणि त्यानंतर 4 वेळा आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले. त्यामुळे हे सगळं गेले 6 दशक तर राजकारण त्यांच्या आजूबाजू फिरत असेल, काहीतरी क्रेडिट त्यांना द्यायला लागेल ना आपल्याला. बारामती तालुका कुस्ती संघाच्या वतीने त्यांच्या मैदान भरवत आले. त्यापूर्वी शरद पवारांच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ते मैदान भरवलं जातं. युगेंद्र पवारांना कुठेही फोटो नाही, अधिकृत युगेंद्र पवारांच्या म्हणजे अधिकृत आम्हाला कोणतीही नोटीस आली नाही. मलाही याची खरं तर माहिती नाही. युगेंद्र पवारांनी गेल्या अनेक वर्षामध्ये कुस्तीसाठी अतिशय उत्तम काम केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या स्पर्धा ते बारामतीत गेले अनेक वर्ष करतायत. तुम्ही सगळ्यांनीच त्या पाहिलेल्या आहेत. आजची काय परिस्थिती आहे मला माहिती नाही. मला वाटत नाही त्यांना काही तिथे पत्र वगैरे दिले. कोण स्पर्धा घेत याची मला फारशी माहिती नाही. आणि आज महाराष्ट्रात म्हणजे माझं वैयक्तिक मत हे आहे, मी फारशा बॅनरच्या बाजूनी नसते. कारण जे बॅनर्स असावे ते लिगल असावे हे माझं ठाम मत आहे. आणि माझ्या स्वतःच्या बॅनर बद्दलही माझं तेच मत आहे. माझं म्हणणं आहे, जर कुठल्याही या देशातल्या व्यक्तीला बॅनरसाठी परमिशन घ्यावी लागत असेल तर ते राजकीय पक्षांनाही परमिशन घेतली पाहिजे, हा मताची मी. आणि माझा काय फार बॅनर्सवर वगैरे माझं फार काही उत्साह नसतो. मी त्याचं स्वागत करते जर असं असेल तर. मला असं वाटतं याचा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल, मी कसं सांगणार. पण एखादा नियम आपण मी नियम का पाळते, कारण का आम्ही पार्लमेंटमध्ये नियम कायदे बनवतो. तर त्याच्यामुळे जर नियम कायदे आम्हीच करत असले तर पहिले आम्ही पाळले पाहिजे. कारण काय, यू हॅव टू लीड बाय एक्झाम्पल. त्याच्यामुळे
माझा तर सगळ्याच पक्षांना आग्रह राहील की बॅनरच्या बाबतीत आपण सगळ्याच राजकीय पक्षांनी मिळून याच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. आणि प्लॅस्टिकच्या बद्दल एकीकडे आपण पर्यावरण म्हणतो, त्याच्यामुळे प्लॅस्टिकचा वापर हा कमी करू असं सगळेच म्हणतात. ही पण एक छोटी सुरुवात आहे ना त्या दिशेने. काल पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार पक्षाचे अजित पवार काही पदाधिकारी काल आपल्या पक्षामध्ये आले आणि काल ते पदाधिकारी तुमच्याकडे आले. अजित पवार त्या पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले आणि त्यांनी कुठेतरी कार्यकर्त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण हरी. विधानसभेच्या पूर्वी आता तिसरी आघाडी लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला आघाडी करायचा आग्रह आहे अनेक वेळा. पण असंही बोललं जातं, म्हणजे ह्या गोष्टी ही माझी कल्पना नाहीये, पण अनेक वेळा पत्रकारांकडून किंवा समाजातून बी टीम ऐकलं जातं. त्याच्यामुळे असं होऊ नये की जे आज सत्तेमध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे रडीचा डाव खेळावा आणि बी टीमच उभ्या कराव्या. पण या महाराष्ट्रातील देशाची जनता फार हुशार आहे, त्याच्यामुळे त्यांनी बी टीमला त्यांचं जे काही निर्णय आहे त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या भावना आहेत त्या लोकसभेमध्ये सांगितले. नाही, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संवाद साधायचा अधिकार आहे. आणि मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत बद्दल मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड बोललेले, तुमच्या सगळ्यांशी बोललेले. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने प्रस्ताव आणावा, आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सहकार्य करू. ओके, थँक्यू.